राष्ट्रीय पशु प्रदर्शन जो आहे तो परळीमध्ये भरवलं गेलं आहे आणि मात्र याच्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असे नेमके पारितोषिक कसे दिले जाणार या पशूंच्या मालकांना एक वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. त्या पशूंना कशा कशा पद्धतीमध्ये त्यांची निवड होती, त्यांची पूर्ण पाहणी कशी केली जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय प्रथम, द्वितीय, तृतीय जे काही तुमचे नंबर निघत आहेत आणि त्याला जे बक्षीस मिळणार आहे नेमकी ती तुमची पाहणी वगैरे कसं करतायत? नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पशुधन एक्सपो परळी येथे आहोत. तर आपल्याकडे विविध देशी गायी, त्यामध्ये खिल्लार आहे, देवणी आहे, लाल कंदारी आहे. ह्या सगळ्या गायीची निवड आपल्याकडे केली जाते. आम्ही डॉक्टर पवार सर, डॉक्टर भोकरे सर, आकाश डोईपोडे सर हे वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेले आहेत. शिरवळ वेटनरी कॉलेजमधून आम्ही आलेलो आहोत जज, काही नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून आहे, उदगीर वेटनरी कॉलेज अकोला. तर याच्यामध्ये पाहिलं गेलं तर प्रत्येक पशुकर जरी पाहिलं गेलं तर सगळे सारखेच वाटायला लागलेत. म्हणजे ह्याच्यामधून निवड करायची ती नेमकी चाचणी कशी करतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण पाहता की सर्व सारखे दिसतात आणि प्रत्येक शेतकरी आपल्या मुलासारखं हा पशुधन सांभाळतो. त्यामध्ये काही निवडचे पॉईंट असतात, ज्यामध्ये की त्यांचं निवड जे असते त्यांच्या गुणधर्मावर, जातीवंत दिसायला कसे आहेत, त्यांचा कलर कसा आहे, त्यांचे पुढचे पाय कसे आहेत, मागचे पाय कसे आहेत, त्यानंतर त्यांचं ब्रीड कॅरेक्टर लोकल कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण त्याला मार्क देतो. त्याच्यातून आपण त्याचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर काढतो. बाकी आतापर्यंत किती ह्याची सगळी ही पाहणी वगैरे केली? हा पहिलाच राऊंड आहे खिलारचा. म्हणजे खिलारचे चौथा राऊंड आहे. त्याच्यामध्ये आदत आपण घेतलेला आहे 2 दाती, 4 दाती आणि त्याच्यावरच्या. नंतर हा जो आता दिसतोय आपल्याला तो खोसा आहे नावाचा प्रकार आहे. याच्यामध्ये सर्व वर्ग म्हणजे आदातपासून जे पूर्ण वाढ झालेले सगळे जे आहेत एकत्र, याच्यामध्ये आपण मग त्यांचं कलर म्हणजे खोसाचा कलर असतो. परत त्यानंतर शिंगाची ठेवण, चेहऱ्याची ठेवण, मागचे एकंदर सुदृढ कसं आहे, ह्या सगळ्यावर आपण सुरुवातीला बघून घेतो अगोदर. आणि त्यानंतर मग ते झाल्यानंतर मग आपण रँकिंग करताना मग प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिला का, दुसरा का, तिसरा का हे चर्चा करून त्याच्यामध्ये जे काही गुणवैशिष्ट्य आहेत त्यानुसार आपण त्याचं रँकिंग करतो. काय राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचे कार्यक्रम बरेच पाहिले, मात्र परळीतला जो होतोय इथलं काय वेगळं दिसते? परळीमध्ये आम्ही सुद्धा प्रथमच इथं पशुधनाच्या निवडीसाठी येत आहोत आणि इथला लोकांचा प्रतिसाद बघता आम्हाला खूप उत्साहित झालो की आम्हाला अपेक्षा नव्हती खिलार कॅटेगरीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं पशुधन आम्हाला बघायला मिळेल. आणि खरंच स्पर्धा इतकी चांगली होती की यांच्यामधून उत्कृष्ट कुठला आणि निकृष्ट कुठला हे ठरवण्यात आमची पूर्ण कसोटी लागलेली आहे. तरी आम्ही आमच्या परीने भरपूर प्रयत्न करून व्यवस्थित रँकिंग करण्यात आलेलं आहे. जरी कोणी नाराज झालं तरी कृपया नाराज होऊ नका. हे स्पर्धा आहे. थोड्याफार गुणांनी, 1-2 गुणांनी कोणाचा तरी नंबर जात असतो, कोणाचा तरी नंबर येत असतो. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र किती सुंदर देखणे खिलार बैलांची या ठिकाणी हे पूर्ण वळव आपण पाहतोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र कशा पद्धतीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी वेगळी निवड जी आहे ते पूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी करतायत. प्रत्येक गोष्टीची म्हणजे शिंगापासून ते नखीपर्यंत त्याच्या प्रत्येक अवयवापर्यंत त्यांची बारकाईनं लक्ष आहे आणि एवढ्या मोठ्या पशूंमधून 3 पशु निवडायचे, त्यामुळे ही खूप मोठी कसोटी असणार आहे. आणि आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात, महाशिवरात्री महोत्सव आणि हा महापशुधन एक्सपोचा कार्यक्रम मात्र परळीमध्ये खूप आनंदाचं वातावरण या ठिकाणी देऊन जातो आहे. आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.